एसटी असतील यांचे कायदे लोढांनी सुद्धा संपवलेत आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे तेच काम करतात. तुम्हाला सांगतो, एका गावाची जमीन 20,000, आता तुमची जमीन आहे 32 एकर जमीन आहे. आज सिडकोचा विकण्याचा रेट आहे 7 कोटी रुपये. इथला भाव किती आहे? 10 कोटी रुपये. तुमच्याप्रमाणे जमिनीचा भाव किती होतो? तुम्ही नुसताच ब्रिज नाही आणलाय, यांना ही जागा घ्यायची आहे. हे भूमाफिया लोक आहेत आणि म्हणून पंचायतचं मी अत्यंत लाडकाने कौतुक करतो की त्यांनी कोकणासह रायगडमध्ये भारतामध्ये आपल्या मागासवर्गीयांच्या ओबीसी एसटी यांच्या अधिकारांचं आंदोलन चालवायचं असेल तर हे जन्मभूमी वाहभूमीचं आंदोलन हे राष्ट्रीय होणं गरजेचं आहे. मालकी हक्क दिला, त्यातले शब्द आहेत जमीन कसणं, वहिवाट करणं आणि ताबे कब्जा ठेवणं. आदरणीय बनतेजीने ते शब्द वापरले. त्याच्यामुळे हे शब्द आपण समजून घ्या. हे सांगतात की सातबारा कोणाचा? सातबाराचा प्रश्न नाही, वहिवाटदार कोण आहे, ताबेदार कोण आहे. आणि विषय असा आहे की प्रशासनामध्ये जे अधिकारी इथे भरती करून आलेले आहेत ते उच्चवर्णीय जातीचे अधिकारी आहेत आणि हे अधिकारी आपला आदिवासी बांधव असेल त्याला जमिनीतून बाहेर काढताय. आग्र्यांच्या गावठाणालगतच्या सगळ्या गुरुचरण जागा या नगर विकास खात्याच्या मंत्र्यांनी, मी अत्यंत बाबासाहेबांचं नाव घेऊन सांगतो, संविधानाचं स्मरण करून एकनाथ शिंदेच्या काळात लुटल्या गेलेल्या आहेत. MMRD कडे गेल्या, नगर विकास खात्याकडे गेला. आमचा रोज संघर्ष चालू आहे. लोढांनी आमच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि या परिस्थितीमध्ये रायगड जिल्ह्यात जे जमिनीचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचं तत्व होतं जमीन कसतो कोण. आमचा बापाचा सातबारा नव्हता, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तो सातबारा दिला होता, तो पेशव्यांनी घालवला, आम्ही भूमिहीन झालो आणि त्यावेळी संघर्ष करून अलिबाग मध्ये हा मूळ कायदा झाला. त्यातले मुख्य शब्द आहे जमीन कसणं, जमिनीवर ताबा ठेवणं, वहिवाट करणं. आता हे मालक आहे, हे 100% मालक आहे, आयुक्त काही बोलू दे. आणि हाच प्रकार माझ्या बाबतीत नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये आमच्या बौद्धलेण्या होत्या. त्यावेळी मी 29 दिवस बनतेचे आंदोलन केलं. याच्यामध्ये 2013च्या कायद्याचा एक उल्लेख झाला. 2013चा कायदा काय सांगतो? एखादा प्रकल्प करण्यापूर्वी, म्हणजे ब्रिज असेल, विमानतळ असेल, सोशल इम्पॅक्ट सर्व्हे करा, म्हणजे सामाजिक आघात का होईल कलेक्टरनी करायचं असतं. आणि त्यात झाला असता तर बनतेच्या आता जे पुरावे आहेत ते सगळे समोर आले असते. विमानतळात ते झालं नाही आणि बौद्ध लेण्या तोडल्या गेल्या. कोरोना लागला, मला उचलला पोलिसांनी, लेण्या तोडल्या गेल्या. आणि याच्यामध्ये जो प्रकार घडलाय, आता हायकोर्टाने निकाल दिला की सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट न करता 2013चा कायदा न राबवता जो एअरपोर्ट ताब्यात घेतला तो बेकायदेशीर आहे. पण आज तो एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात गेलाय? अदानीच्या. हा धोका सुद्धा आपल्याला आहे, याची मी आठवण करून देतो. आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी 2013चा कायदा राबवलेला नाही. त्याच्यामुळे हे सगळं चाललंय ते बेकायदेशीर आहे. तुम्ही जमिनीचे मालक आहात आणि जमिनींच्या आंदोलनात तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघत असाल. बनतेच्या जागी दुसरा कोणी असता तरी त्याला पैसे देऊन बाजूला केलं गेलं असतं. म्हणून धम्मामध्ये शिलाचं जे महत्व आहे ते प्रचंड मोठं आहे आणि म्हणून हे आंदोलन बनतेच्याच नेतृत्वाखाली चाललं पाहिजे असं माझंही मत आहे. आणि मी या ठाणे कोकणातल्या भूमिपुत्रांच्या वतीनं, म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन यांच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. कारण मुंबईमध्ये आमच्या 200 गावठाणांचा लढा चालू आहे. नगर विकास खातं आमचं गावठाण तोडतंय. आम्ही तर मुंबईचे भूमिपुत्र आहोत, मालक आहोत, सम्राट अशोकापासूनचे आहोत. आमचं ते म्हणणं ऐकत नाहीत, कारण काही पोलीस घेऊन येतात. एकट्याला 400 पोलीस लावून हे मारायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून इथले आदिवासी असतील, एसटी असतील, एसटी असतील यांचे कायदे लोढांनी सुद्धा संपवलेत आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे तेच काम करतात. तुम्हाला सांगतो, एका गावाची जमीन 20,000, आता तुमची जमीन आहे 32 एकर जमीन आहे. आज सिडकोचा विकण्याचा रेट आहे 7 कोटी रुपये गुंठ. इथला भाव किती आहे?
10 कोटी रुपये गुंठ्याप्रमाणे जमिनीचा भाव किती होतो? तुम्ही नुसताच ब्रिज नाही आणलाय, यांना ही जागा गिळायची आहे. भूमाफिया लोक आहेत. आणि म्हणून बनतेचं मी अत्यंत धाडसाने कौतुक करतो की त्यांनी श्रीकांत शिंदे या खासदाराच्या यामध्ये नाव घेतलं. आपण काय बोलतो, नगरविकास खातं लुटतंय, सिडको लुटतंय, MMR, आणि पण माणूस कोण? हे कायदे कोणी वाट लावले त्याचे? आणि म्हणून हे संविधान टिकवण्यासाठी हे आंदोलन अत्यंत महत्वाचं आहे. सकाळी मी बनतेजीशी बोललो, या कोकणासह रायगडमध्ये, भारतामध्ये आपल्या मागासवर्गीयांच्या OBC, SC, ST यांच्या अधिकारांचं आंदोलन चालवायचं असेल तर हे धम्मभूमी वाळधुनीचं आंदोलन हे राष्ट्रीय होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन जेवढ्या दिवस चालेल तेवढ्या दिवशी याचे राजकीय सामाजिक परिणाम येतील. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला कदाचित आवडणार नाही, बनतेंनी जे धाडस केलेलं आहे, श्रीकांत शिंदेचं नाव घेतलंय, या देशाची लूट फक्त ब्राह्मणांनी नाही केली, क्षत्रियांनी पण केली, वैश्यांनी पण केले. या तिघांनी आम्हाला लुटलेलं आहे. त्यामुळे महिलांनी पण लक्षात घ्या, महिलांना सुद्धा यापासून धोका आहे. आपलं जेव्हा एक झोपडं तुटतं ना तिथे, तेव्हा बनतेंची आठवण करा, दमदुमीची आठवण करा. तिथे कसं लढलं पाहिजे महिलांनी? वहिवाटदार आहे, झोपडपट्ट्या आहेत, हे आम्ही 12 वर्षात किंवा 30 वर्षापेक्षा जास्त असू तर मालक झालेलो आहोत जागेचे. मग तुम्ही अनधिकृत अतिक्रमित पत्र कशी पाठवता? इथे वकील आहेत, वकिलांना माझं म्हणणं आहे, 7-12 लोक जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही पजेशन ताबेदार आहोत, आम्ही कब्जेदार आहोत, आणि म्हणून हा विषय या न्यायालयाला ठासून सांगण्यासाठी या आंदोलनाशिवाय गरज नाही. न्यायालयाचे निर्णय अनेक आमच्या पण विरोधात आले, पण आता हायकोर्टाने निकाल दिला आणि सांगितलं की एअरपोर्टचं भूसंपादन चुकीचं झालं. याच्यामध्ये भूसंपादनच नाही, नोटीसच नाही, आणि नुकसान भरपाई किती आहे? 10 कोटीच्या 4 पट नुकसान भरपाई. आम्ही पेणमध्ये 3ऱ्या मुंबईत विरोध करतोय. एवढ्या भावाने जमीन घेण्याची यांची लायकी नाही, आणि यातून पैसे काढायचे. आता 12,000 कोटी या एवढ्याशा जागेमध्ये आहेत, यातले 200 कोटी आपल्या लोकांना 1-1 कोटी वाटायचे. त्यांनी आपल्या विरुद्ध प्रतिक्रिया द्यायच्या आणि आंदोलन संपवणं ही भीती आहे. त्याच्यामध्ये विचारायचं काहीच नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्या बौद्ध बांधवांना धन्यवाद देतो. बाबासाहेबांचं जमीन हक्काचं आंदोलन आपण पुन्हा एकदा प्रामाणिकपणे जिवंत ठेवलं, हे मरू देऊ नका, ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय.